हॅलो. तर थोडा लेट येतोय. डे 2 इन गोवा आणि सेकंड डेला आम्ही गेलो होतो वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. आणि हे आहे फर्स्ट व्लॉगमधलं जे की रिमेन राहिलं होतं. मी गेलो होतो बॅसिलिका बॉम जेजूस चर्चमध्ये, जो की आहे ओल्ड गोव्यामध्ये. तोही खूप सुंदर होता. गोव्यामध्ये भरपूर असे चर्च आहेत की काही फेमस आहेत किंवा काहींची हिस्ट्री वेगवेगळी आहे, परंतु आमच्याकडे जास्त टाईम नसल्यामुळे आम्ही ह्या चर्चला गेलेलो. कारण नेक्स्ट डेला आम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या, त्यामुळे फर्स्ट डेला आमचे तीन प्लेसेस कंप्लीट झाले होते, जो की हा लास्ट होता. आणि खरं सांगू का, क्लायमेट खरंच खूप सुंदर आहे गोव्यातलं. असं फ्रेश होतं, त्यामुळं मस्त वाटलं. आणि इथं माझा डे सेकंड आमचा चालू झाला. आम्ही ज्या बोटमध्ये होतो तिथं कमीत कमी 25 ते 30 माणसं होती सर्वजण. आणि सर्वांनी लाईव्ह जॅकेट घालून बसले होते, कारण त्यांनी आणि त्यानंतर आम्हाला स्नॅक्ससाठी त्यांनी समोसे वगैरे दिले होते. आणि आतमध्ये जे आयलँड होतं 45 to 48 किलोमीटर तिथं जायचं होतं आणि तिथून आमच्या ॲक्टिव्हिटीज चालू होणार होत्या. आमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होणार होत्या त्या ह्या बोटमधून इथून आत्ता फक्त आम्ही स्कुबा डायव्हिंग करणार होतो. त्यानंतर पॅरासेलिंगसाठी किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी आम्हाला दुसऱ्या बोटमध्ये जायचं होतं. एक क्लायमेट वगैरे खूप छान होतं, वातावरण किंवा काय. फक्त एक प्रॉब्लेम असा होता की बोटिंगमध्ये जर तुम्ही नाश्ता वगैरे करून आला नसाल तर थोडंसं तुम्हाला वॉमिटिंग होणं किंवा मळमळणं असं होऊ शकतंय. आणि ती बोट जशी वेव्समध्ये मूव्ह होते, त्यामुळं थोडंसं चक्कर आल्यासारखं किंवा डोकं दुखणं अशा गोष्टी झाल्या आमच्यासोबत. त्यानंतर हे आम्हाला गाईड करत होते की स्कुबा डायव्हिंग कशी करायची, हे त्या बोटचे गायडन्स होते. दिस इज बीवी, उसका फुल नेम इज डिमांड वन. ओके, तुमका आवाज चाहिए तो खींचना पड़ेगा, नहीं तो नहीं आएगा. यू वांट देयर, यू डिमांड देयर. ओके, खींचा तो हवा आएगा, नहीं तो नहीं आएगा. ओके, भैया आप लोग जूस पिया स्ट्रॉ वाला ऐसा. ओके, फर्स्ट पुट ऑन योर माउथ. टेक्निक आ ई ऊ. A means open your mouth, E means bite it, U means close your lip in U shape. थोड़ा गैप आए तो खींचे टाइम में पानी अंदर आएगा. ओके, आपका दांत में पकड़ेगा, आपका मुंह में रखेगा. अच्छा से बाइट करो, सील करो, नहीं तो पानी पिएगा. ओके गाइस, आ ई ऊ. आपण बरं ओके, पूरा टाइम आपका लिप्स सील करके रखो. ओके, डोंट ओपन योर माउथ, डोंट शेक योर लिप्स, डोंट स्माइल अंडर वाटर, डोंट स्पीक इन अंडर वाटर. मुंह ओपन रखो, ऑटोमेटिक पानी अंदर आएगा, कंफर्म है. ओके, पानी के अंदर क्या चाहिए, मुंह मत ओपन करो. ओके ओके ओके, नॉट ओके. अप डाउन, पूरा नीचे जाने के लिए ऐसा करो, पूरा डीप जाने के लिए ऐसा करो. Go down, up, not okay, okay. Okay, पानी का टाइम हम लोग आस्क करेगा, आर यू ओके, ऐसा करेगा, आर यू ओके. तुम लोग ओके तो रिप्लाई मी, आई एम ओके. नहीं तो नहीं बोलो. ऐसा रुका तो सीधा लेके ऊपर आएगा, ऊपर आए तो चांस कदम. ओके, सब लोग का एक ही चांस है. एक बार ऊपर आए तो चांस पूरा कदम. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, एक बार आए तो चांस कदम. ओके, अच्छा किया तो नीचे लेके जाएगा, नहीं तो बैक टू बोर्ड. Okay guys, don't use the toilet in 1 hour.
स्कूबा का वक्त यूज करो, आइलैंड पे टॉयलेट अलाउड नहीं है। ओके, तुम लोग यूज किया तो उसको पानी सीधा समुद्र में जाएगा फर्स्ट टाइम में, सब लोग पिएगा ड्राइव टाइम में। ओके, हम लोग नहीं, सब लोग, तो सब बहुत आप नहीं पिएगा। ओके, डोंट यूज द टॉयलेट। ओके, how many people anyone have any medical issue? Don't do the dive. Okay, okay guys. Asthma, high BP, hypertension, cardiac problem, migraine, fix, heart problem, fiber, fibro, surgeries and pregnancy. Don't do the dive. Anyone drink the alcohol in morning? Don't do the dive. Okay, the oxygen नहीं है, nitrogen है, very very dangerous है, मर जाने का चांस ज्यादा है। Okay. Yeah, how many people now swimming? सब लोग का ऐसा नहीं करेगा, ऐसा करेगा तो चांस से दिए सीधा लेके ऊपर आएगा हम लोग। ओके, हम लोग आपका बैक साइड में कंट्रोल करेगा, तुम लोग स्विम करने का टाइम हमको कंट्रोल करने का ज्यादा डिफिकल्ट है। ओके, आप लोग ज्यादा पानी पिएगा। ओके, पानी में छोड़ेगा, उधर ही छोड़ेगा, आप सामने स्विम करके आओ उधर। ओके गाइस, एनी डाउट? नो। ओके भैया, आपका पैकेज में एक 40 सेकंड का वीडियो इंक्लूड है, फ्री है। ए सिंगल इथे मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे की त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, क्लिअर कट, एव्हरी सेकंड एव्हरी मिनिटचं, की तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, कारण रूल्स आर स्ट्रिक्ट, कारण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी होती आपल्यावर, एवढे 25-30 लोक आणले त्यासाठी त्यांनी खूप स्ट्रिक्टली सर्व सांगितलं होतं। आणि त्यानंतरनं स्कुबा डायव्हिंगचा नंबर्स होते, त्यामुळं ज्यांना इथं स्विमिंग वगैरे करायची होती त्यांना खाली जाण्यासाठी परमिशन दिली की तुम्ही जाऊ शकताय। तेव्हा इथे आम्ही व्हिडिओ फोटोज काढत होतो आणि ज्यांना लाईव्ह जॅकेट दिले तरी भीती वाटते, माझ्यासारखे घाबरू वगैरे नका, कारण की त्या लाईव्ह जॅकेटमुळे आपण बुडत नाही, फक्त एक जी भीती असते मनातली त्यामुळे असं वाटतं आपल्याला की आपण बुडतोय। कारण जे व्यवस्थित स्विम करतात ते वरच्यावर तरंगू शकतात, पण ज्यांना स्विमिंग येत नाही ते डुबकी मारून वरती आल्यामुळे आपण घाबरतो की नाही मी बुडते बाबा, आपला थोडासा कॉन्फिडन्स लो होतो। त्यानंतर नाही ते सर्वजण नंबर वाईज स्कुबा डायव्हिंगसाठी जायला लागले आणि ह्यानंतर होता माझा नंबर। मी थोडीशी घाबरली होते, पण मी ठरवलं होतं की नाही मला करायचंय हे, कारण स्विमिंग येत नसल्यामुळं मला थोडंसं एक होतं असं की काय होईल, काय झालं तर। ज्यावेळेस आपला स्वतःवर विश्वास असतो किंवा ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट घडत नाही तर आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाही, तसंच काहीतरी। त्यामुळं मी सर्वांचं बघत होते, निरीक्षण करत होते की कोण कसं जाते, कारण त्यानंतर आला माझा नंबर। ठरवलं की नाही मला करायचंय, बाकी मला काही माहित नाही। त्यांनी जसं जसं मला रूल सांगितले तसं तसं मी फॉलो करत गेले। आणि एक बेनिफिट असं झालं मला की मी त्यांचे ते गायडर होते त्यांचा व्हिडिओ घेत होते, त्यामुळं मे बी त्यांना असं वाटलं असेल की मी यूट्यूबर आहे किंवा मी इन्फ्लुएन्सर आहे की जे मी सोशल साईडला टाकते, म्हणजे मी हे टाकणार होते पण मी काही एवढी मोठी नाही आहे, पण त्या विचाराने त्यांनी मला घेतलं। आणि आमचे जेवढे मेंबर होते 25-30 बोटमधले सगळ्यात जास्त म्हणजे की फक्त मला त्यांनी खाली नेलं होतं, कारण ज्यावेळेस व्हिडिओ पाहिले आम्ही सगळ्यांचे त्यावेळेस मी एकमेव अशी व्यक्ती होती जिला पूर्ण बॉटमपर्यंत घेऊन गेले होते। आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान झाला, मला खूप छान वाटलं आणि बेस्ट एक्सपिरियन्स होता। खरंच तुम्ही ट्राय करा आणि एकदा निश्चय करा ती गोष्ट होऊन जाईल, कारण की माझ्या आधी जे झाले स्कुबा डायव्हिंगसाठी गेलेले कोण तिथल्या तिथूनच वरतून माघारी आले, कोणाला असं श्वास गुदमरल्यासारखं व्हायला लागलं, कोण भीत होतं। मी पण त्यांच्यासारखा विचार करून जर म्हटले असते नाही मला पण नकोय तर कदाचित मला हा एक्सपिरियन्स आला नसता आणि मला हे समजलं पण नसतं की अंडर वॉटर लाईफ काय असते ते, आणि त्यानंतरही मी कधी ट्राय केलं नसतं एक भीतीने। त्यामुळे ट्राय करा, नक्की होईल। आणि त्यानंतर आम्ही वरती आल्यानंतर आम्ही जेवणासाठी घेतलं, जेवायला पनीर व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं। टेस्ट थोडी ओके होती, त्यामुळे आम्ही खायला घेतलं, पण थोडं तरी खाल्लं त्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं, नाही तर असं मळमळत होतं किंवा वॉमिटिंग सारखं होत होतं। लास्टली राहिलेलं आम्ही सर्व पाण्यात टाकलं, त्यामुळे ते फिश सगळे गोळा वगैरे झालेले होते खाण्यासाठी। त्यानंतर आम्हाला जायचं होतं पॅरासेलिंगसाठी आणि त्यासाठी आम्हाला थोड्याशा अंतरावर जाऊन दुसरी बोट पिकअप करणार होती। त्या बोटमध्ये खूप मिनिमाइज लोक घेत होते, म्हणजे की 7 ते 10 वगैरे असं करून। आणि स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स आल्यामुळे मला खूप छान वाटत होतं की हां आता मी सर्व काही करू शकते। त्यानंतर आम्ही गेलो स्कुबा डायव्हिंगसाठी आणि स्कुबा डायव्हिंगला जाण्यासाठी बोट आली होती, मग त्या बोटमध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर तेही आम्हाला खूप स्ट्रिक्टली रूल सांगत होते की तुम्ही हात सोडू शकताय, पण स्वतःचा बॅलेन्स करून तुम्ही हात सोडा,
व्यवस्थित एकमेकांना पकडा, काय वाटलंच तर तुम्ही तिथून आम्हाला हात करू शकताय, सिग्नल देऊ शकताय. आणि त्यानंतर ना मग हे आम्ही, आणि हां अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण पॅकेज चूज करतोय की बाबा 250-100चं जर पॅकेज चूज केलं आणि त्यात जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड आणि ती बाईक राईड भेटत असेल तर त्यांचं खूप लिमिटमध्ये आहे. आणि त्यानंतर ना आपण तिथं गेल्यानंतर ते आपल्याला सांगतायत की जर तुम्हाला जास्त लांबचं पाहिजे असेल तर तुम्हाला त्यात 700 ॲड करावे लागतील, 800 ॲड करावे लागतील. त्यामुळे आम्ही बाईक रायडिंगमध्ये आणि पॅरासेलिंगमध्ये ॲड केल्यामुळे आमचं एक्स्ट्रा चार्ज झालं होता, त्यामुळे एक्स्ट्रा पैसे गेले होते. त्यामुळे आपण पॅकेज जरी 2500चं जरी चूज करत असेल तर तेवढेच जातील असं नाही आहे. आतमध्ये गेल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की आपल्याला जर त्यात वाढवायचं तर तिथं एक्स्ट्रा पे करावे लागत आहेत, ते फ्रीमध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि असा इथंही खूप छान असा एक्सपिरियन्स आला, न घाबरता, किंवा ते आपल्यासोबत आहेत पण तरी एक भीती असते, तसं काही नव्हता. त्यानंतर त्यांनी आम्हाला बीचवरती थोडंसं एन्जॉय करण्यासाठी सोडलं होतं. तिथंही आम्ही फोटोज व्हिडिओज काढून घेतले सर्वांसोबतचे. आम्ही ग्रुप नसल्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ फोटो वेगवेगळ्या मेमोरीज, जोपर्यंत बाकीच्यांचे राईड होत नाही तोपर्यंत ते आपल्याला बाहेर घेऊन जात नाहीत. आणि हे बनाना राईड आणि बाईक हे राईडसाठी ते लास्टला घेऊन येतात जिथं आपण सगळे असतो. आमच्याबरोबर अजून 4 ते 5 बोट होते, त्यामुळे लास्टली सर्व बीचवरती वेगवेगळ्या बोटमधले सर्वजण होते आणि सर्वांचं वेगवेगळं काही ना काही चाललं होतं. ऊन होतं पण पाण्यामुळे एवढं ऊन जाणवत नव्हतं तिथं. त्यानंतर टायमिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोटिंगमध्ये बोलवलं आणि माघारी जाताना आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळं पाण्याचं स्पीड खूप प्रमाणात वाढलं होतं. वेव्ज एवढ्या प्रमाणात येत होत्या की बोट पूर्ण मूव्ह होत होती आणि बोटमध्ये सर्वजण इतके घाबरले होते की सर्वजण डायरेक्ट आपापल्या देवाची नावं घ्यायला चालू केली. आत्ता जेवढं मी हसून सांगते त्यावेळेसची कंडिशन सगळ्यांची बघण्यासारखी होती, खूप घाबरले होते सगळं. आणि लास्टली ज्यावेळेस आम्ही बाहेर यायला लागलो त्यावेळेस आम्हाला थोडंसं छान वाटलं की होपफुली बाबा आलो, काहीतरी पुण्य आहे आपलं त्यामुळं बाहेर आलो असा आम्ही विचार केला. त्यानंतर आम्ही चेंज केले आणि तिथंच थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतले. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे इतकं छान वातावरण होतं, खूप सुंदर असं वाटत होतं. आणि दिवसभर एक जे ॲक्टिव्हिटीज केल्या त्याचं समाधानही होतं. आणि हाही दिवस खूप छान असा गेला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.